खाली डोके बापाचं, अरे मागतोय आमच्या घामाचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे मागतोय आमच्या कष्टाचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे मागतोय आमच्या कष्टाचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे मागतोय आमच्या घामाचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे मागतोय आमच्या रक्ताचं, नाही कुणाच्या बापाचं. हल्ला बोल, अरे बोल पुढारी, 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 हल्ला बोल, बोल कामगारा, हल्ला बोल, बोल कामगारा, हल्ला बोल, बोल कामगारा, हल्ला बोल, बोल मजुरा, हल्ला बोल, अरे पकडले के, 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 हल्ला बोल. अरे कुणावर लेके. महाराष्ट्र वीज कंत्राटी संयुक्त कृती समिती कडून 28 संघटनेकडनं जो संप एवढा मोठा संघटनेचा संप जो पुकारला गेलेला आहे, त्या पुकारल्यामध्ये आपल्याला 42,000 कंत्राटी कर्मचारी हा विविध राज्यातून सगळीकडे मोठ्या प्रमाणात हा आंदोलन चाललेलं आहे. ह्या आंदोलनामध्ये मुख्य सांगायचं म्हणलं तर ह्या गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे, या प्रशासनाला आणखी देखील आमच्या अशा ऐन उन्हाळ्यात देखील आंदोलन आम्ही करत आहोत. नागपूरमध्ये एक कंत्राटी कामगार तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. अशा देखील घटना घडत असूनही देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचं सरकार आम्हाला योग्य मार्गदर्शन सरकारकडनं मिळत नाहीये. सरकारकडनं कुठलीही भूमिका त्यांच्याकडनं दिसून येत नाहीये. मुख्य म्हणलं तर आणखीन गोष्टी सांगायचं म्हणलं तर समान काम समान वेतनचं जो हायकोर्टाकडनं वरून इम्प्लिमेंट झालेलं आहे, त्याच्या खालच्या साईडला कुठल्याही स्वरूपाचं कामकाज चालत नाहीये. ते असतील अजून परत संपर्क पोर्टलचा विचार घेतला, सेवा ज्येष्ठतेचा विचार घेतला, अशा प्रलंबित 17 मागण्या मेडिक्लेमच्या असतील आणि कंत्राटी कामगारांचा जो मृत्यू झालेला आहे त्यांच्या विम्यामध्ये 5 लाखाचा 4 लाखाचा जो विमा आहे तो 15 लाखापर्यंत मिळावा अशी देखील संघटनेची मागणी आहे. अशा अन्य प्रलंबित 17 मागण्या आम्ही प्रदेश लेवलला मांडलेल्या आहेत. तरी देखील सरकार ह्याच्याकडे दखल घेत नाहीये, कानाडोळा करत आहे. ह्याचा कुठेतरी सर्वांनी आमचा विचार करावा व आमचा कुटुंब असं रस्त्यावर येत आहे ह्याचा देखील कोणीतरी विचार करावा. ह्याचे नक्कीच जर सरकार जर आमच्या बाजूने जर निकाल देत असेल, जर कानाडोळा करत असेल तर कानाडोळा हे खूपच अवघड होणार आहे. ह्याचा नक्कीच लोकसभा विधानसभेवर मतदानाचा खूपच मोठा प्रमाण त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे, हे नाकारता येणार नाही. तरी याचा पुरेपूर शासनाने विचार करावा. पहिलं प्रथम लोकप्रधान चॅनलचं न्यूजचं मी अभिनंदन करतो. आज सोलापूर सर्कल जुनी मिल कंपाऊंड या ठिकाणी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांची संयुक्त कृती समिती झालेली आहे. या संयुक्त कृती समितीमध्ये 28 संघटना एकत्र आलेल्या आहेत. पहिले 5 टप्पे झालेले आहेत. प्रशासनाला, सरकारला त्यांना कळवलेलं आहे, तरी पण प्रशासन ही झोपेचं सोंग घेतलेलं आहे. त्यामुळं पहिले 5 टप्पे आमचे झालेले आहेत, तरीही प्रशासनानं किंवा सरकारनं कोणतीही दखल घेतलेली नाही. आता 5 मार्चपासून 6वा टप्पा आम्ही चालू केलेला आहे. 6वा टप्पा म्हणजे बेमुदत आंदोलन आहे. याच्यामध्ये ही कंत्राटी कर्मचारी, सर्व कंत्राटी कर्मचारी आहेत. महाराष्ट्रामध्ये पूर्ण 42,000 कंत्राटी कर्मचारी या आंदोलनामध्ये सामील आहेत. आणि हे आंदोलन करण्याचं कारण की 15 वर्ष झालं, 15 ते 20 वर्ष झालं कंत्राटी कर्मचारी या कामामध्ये आहेत, काम करत आहेत. ते कर्मचारी अनुभवी आहेत, पण ह्या कर्मचाऱ्याला डावलून दुसरेच लोक भरती करतात आणि ही जी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आहेत, हे कंत्राटदारातर्फे भरले जातात. कंत्राटदाराची पिळवणूक भरपूर ह्या कर्मचाऱ्यावर होते. आणि दुसरी गोष्ट, जो पगार दिला जातो तो पगार त्याच्यामधून, त्या पगारामधून कुणाकडून 25 रुपये, कुणाकडून 1500 रुपये, 2,500 रुपये असे पगारातून परत घेतले जातात. जर त्या कंत्राटी कर्मचाऱ्याने नाही दिले तर उद्यापासून कामावरून नका असे त्या कंत्राटदाराकडून सांगितले जाते आणि कामावरून काढले जातं. त्यामुळे ह्या जाचाला आम्ही कंत्राटी कर्मचारी कंटाळून आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे. शिवाय दुसरी गोष्ट काय, आमचे कंत्राटी कर्मचारी मयत झालेले आहेत, लाईनवर ऍक्सिडेंट झालेले आहेत. त्यांचा संसार, त्यांचं कुटुंब उघड्यावर रस्त्यावर आलेलं आहे. त्यांनाही कुठलीही काही मिळत नाही. पूर्ण कुटुंब रस्त्यावर येत आहे. त्याचाही सरकारने विचार करावा. आणि अजून सांगायचं झालं तर रानडे समिती एक सरकारनं, प्रशासनानं नियुक्ती केलेली होती की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
काय हिताबद्दल मागण्याबद्दल केलेली होती त्या रानडे समितीचा अहवाल सकारात्मक असून सुद्धा तो अहवाल पूर्ण दाबून ठेवलेला आहे. त्याच्यावर कुठलंही विचारविनिमय केलेला नाही. म्हणून आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्याकडून ती अहवाल अंमलात आणावा. दुसरी गोष्ट, वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार द्यावा. तिसरी गोष्ट, 30% पगारवाढ करावी. चौथी गोष्ट, दुसऱ्या राज्यामध्ये हरियाणा असेल, पंजाब असेल, दुसऱ्या 4-5 राज्यामध्ये असे कंत्राटी कर्मचारी कायम केलेले आहेत. तशा पद्धतीने आपण सरकारला पण त्याचे सगळी पुरावे दिलेले आहेत, प्रशासनाला दिलेले आहेत. तरीही सरकार आणि प्रशासन झोपेचं सोंग घेऊन कुठलंही त्याच्यावर कार्यवाही करत नाही. दुसऱ्या राज्यामध्ये जसं कायम केलेलं आहे का कंत्राटी कर्मचाऱ्याला, तसे आपल्या राज्यामध्ये पण करावं असं एवढं मी विनंती करतो. सरकारने तुमची मागणी जर नाही मान्य केली तर तुमचं पुढची रूपरेषा काय असणार? पुढची रूपरेषा जर मागण्या आमच्या मान्य नाही केल्या तर आम्ही ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन करू. कुठेही आम्ही इथं प्रशासनाला येऊ देणार नाही, चालू देणार नाही प्रशासनाच कुठलेही काय. आज महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार कृती समितीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. या आंदोलनाची रूपरेषा आता आमच्या सहकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर जे वीज कंत्राटी कामगार गेल्या 2 महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्यात अपघाती मृत्यू झाला, त्याच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत कोण आहे, जेणेकरून वीज कंत्राटी कामगाराला पोलवर चढण्याची परमिशन नसताना सुद्धा त्याला पोलवर चढवलं गेलं. त्याचा त्या ठिकाणी विजेचा झटका लागून तो जागीच मृत्युमुखी पडला. त्याच्या वारसांना या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा कामावर म्हणजे अनुकंपात, जेणेकरून त्याच्या वारसाला कामावर घेतो. त्याच्या घरी घर चालवण्यासाठी कुणीही पुरुष व्यक्ती नाही आहे. 3 मुली आहेत त्याला, आणि त्याला कामावर घेतो म्हणून सुद्धा कामावर घेतलं जात नाही. या गोष्टीचा ऊर्जा मंत्र्यांनी विचार करावा. त्याच पद्धतीने जे AC साहेबांनी या ठिकाणी बैठक घेतली होती संघटनेबरोबर, त्यामध्ये असं ठरलं होतं, सर्व कंत्राटदार समोर होते, त्यांनी एक निर्णय झाला होता की सर्वांना पगार स्लिप दिली जाईल. पण अद्याप पगार स्लिप दिली जात नाही. वेळोवेळी कंत्राटी कामगार ठेकेदाराला मागतोय, ESI मागतोय, पण ESI साठी त्याचा ऑफिसाचा ठिकाणा नसतो. तो कुठे बोलवेल त्या ठिकाणी जायचं आणि कधीही बोलवतो. फोन लावला तर फोन उचलला जात नाही. अशा प्रकारे कारभार चालतो. मग हे अधिकारी करतात काय? आणि शाश्वत रोजगार जो आहे तो या वीज कंत्राटी कामगारांना दिला पाहिजे. गेली 15 वर्ष हे वीज कंत्राटी कामगार आज या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. ज्या पद्धतीने हरियाणा, पंजाब या ठिकाणी तिथल्या सरकारने वीज कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार दिला, म्हणजे सामावून घेतलं, त्याच धर्तीवर आम्हालाही सामावून घ्यावं एवढी आमची सरकारला विनंती आहे. आणि जर या पद्धतीने आता सध्या आंदोलन चालू असताना सरकारने या आंदोलनाकडे लक्ष नाही दिलं, या आंदोलनाची दखल नाही घेतली, तर वीज कंत्राटी कामगार हे उग्र पद्धतीचं आंदोलन स्वीकारेल. आणि हे उग्र आंदोलन ज्या वेळेस सुरू होईल त्याचे जे काय पडसाद उमटतील त्या सर्वस्वी जबाबदार हे ऊर्जा खातं, हे प्रशासन राहील. एवढं बोल.